भक्तांचे प्रमुखांना विनंती आहे। हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये। सध्या पंढरीची वारी सुरू झालेली आहे आणि काल ही पालखी होती निगडीमध्ये। पंढरीची वारी करायला किंवा तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घ्यायला खूप भाग्य लागतं। आज माझ्यासोबत तुम्ही सुद्धा या पालखी सोहळ्याचा अनुभव घ्या। पालखी सोहळ्यामध्ये पहिलं नगाऱ्याचं आगमन होतं, त्यानंतर अश्वाचं आणि त्यानंतर मग तुकाराम महाराजांच्या पालखीचं। इथे बरेच असे भाविक असतात जे वारीला चालत जाणाऱ्या लोकांना काही ना काहीतरी वाटत असतात, जसं की फळं म्हणा, पाण्याच्या बॉटल किंवा इतर काही खाद्यपदार्थ। सर्व वारकरी भक्तांचे प्रमुखांना विनंती आहे, भेटवस्तू घेऊन जायची। आश्वाचं आगमन झालेलं आहे, त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनपूर्वक स्वागत। प्रमुखांना विनंती आहे, विनेकरांना विनंती आहे, आपण या ठिकाणी येऊन भेटवस्तू घेऊन जायचं। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं हे यंदाचं 339वं वर्ष आहे। संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान शुक्रवार दिनांक 28 जून रोजी देहूतल्या इनामदार साहेब वाडा इथून झालं आणि शनिवारी दिनांक 29 जून रोजी ही पालखी चिंचोली निगडी मार्गे आकुर्डीतल्या श्री विठ्ठल मंदिरात येऊन पोहोचते। इथे या पालखीचा पहिला मुक्काम असतो आणि जेव्हा निगडीवरून ही पालखी जाते तेव्हा इतकी प्रचंड गर्दी असते ना, तुम्ही इथे ही गर्दी पाहू शकता। पायवारी करणारे सुद्धा बरेच लोक असतात आणि भाविकांची सुद्धा प्रचंड झुंबड लागलेली असते पालखीचं दर्शन घेण्यासाठी। ऊन, वारा, पाऊस या कशाची तमा न बाळगता कित्येक दिवस हे लोक अशाच पद्धतीने पायवारी करत असतात। त्यांच्यामध्ये कुठून उत्साह येतो माहीत नाही, पण अगदी आनंदाने हे लोक टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये पायवारी सुरू असते। हातामध्ये झेंडे असतात, टाळ मृदुंग असतात, बायकांच्या डोक्यावरती तुळस असतात आणि विठू नामाचा गजर करत अगदी उत्साहाने हे लोक पुढे जात असतात। कितीही ऊन लागू दे, कितीही पाऊस लागू देत, ही पायवारी अजिबात थांबत नाही। तितक्याच जल्लोषाने आणि उत्साहाने ही पायवारी सुरू असते आणि ही वारी अगदी बघण्यासारखी असते। दरवर्षी तुकारामांची पालखी जेव्हा निगडीवरून जाते तेव्हा आम्ही आवर्जून ती पालखी पाहायला जातो, या वारीचा अनुभव घ्यायला जातो। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती ऑब्झर्व केला असेल तर तुम्हाला सुद्धा समजेल की दरवर्षी पालखी सोहळ्याचा व्हिडिओ हा येतो, कारण इथलं वातावरण आपल्याला इतर कुठेही अनुभवायला मिळत नाही। त्यावेळी वातावरणामध्ये एक वेगळाच उत्साह आणि आनंद असतो। अध्यक्ष वर्षाताई जगताप बापूसाहेब कातळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विनेकरांचा सन्मान होत आहे। अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत तुम्ही इथे पाहू शकता, सगळेजण वारीमध्ये आहेत।
ते सुद्धा तितक्याच आनंदाने, तितक्याच उत्साहाने, ऊन पावसाची अजिबात तमा न बाळगता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी जेव्हा जवळ येते तेव्हा गर्दी फार जास्त वाढलेली असते। तुम्ही इथे आजूबाजूला लोक पाहू शकता, प्रचंड प्रमाणात गर्दी असते। यावेळी पायवारी करणारी तर लोक असतातच, पण इतर जमलेले इतके भाविक असतात ना की त्यांना पालखीचे दर्शन घ्यायचं असतं आणि यावेळी अगदी चक्राचक्रीची सुद्धा परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्याच्यामुळे जितकं लांबून दर्शन घेता येईल, तुमच्यासोबत मुलं बाळा असतील तर शक्यतो लांबूनच दर्शन घ्यावं। तुम्ही जर एकटे रुकटे आला असाल तर मग पालखीच्या जवळ जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता, पण मुलांना एवढ्या गर्दीत नेणं थोडं चुकीचंच असतं। पालखीचं दर्शन घेऊन इथे झालेलं आहे आणि तुम्ही आता ही गर्दी पाहताय ना, ही पालखी इथून गेल्यावरती अगदी 10 मिनिटातच हा पूर्ण रोड रिकामा होऊन जातो। सगळे आपापल्या घरी गेलेले असतात, ही सगळी गर्दी पुढे गेलेली असते। अशीच पायवारी करत ठिकठिकाणी मुक्काम करत ही पालखी पंढरपूरला पोचते आणि जिथून जिथून ही पालखी जाते तिथे तिथे हा पालखी सोहळा अगदी पाहण्यासारखा असतो। खूप छान आनंदाचा असा हा क्षण असतो। तुमच्या इकडे हा पालखी सोहळा पाहायला भेटतो का? मला कमेंट करून नक्की सांगा। तुमचा एरिया कोणता आहे हे सुद्धा मला कमेंट करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा नक्कीच सांगा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।